बहुजन हितकारणी सभेचे प्रमुख नागवंश नगराळे यांच्या भूमिकेने एकच खळबळ उडाली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुवर्तन सोहळा पार पडणार आहे। मात्र या पवित्र धम्ममंचावरून प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांकडून होणाऱ्या राजकीय भाषणांवर बहुजन हितकारणी सभा आक्रमक झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब मेमोरियल सोसायटी दीक्षाभूमी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांना बहुजन हितकारणी सभेच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केलं। या निवेदनात धम्ममंचावरून राजकीय प्रचाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे। राजकीय भाषणं थांबवली नाहीत तर तीव्र निषेध नोंदवला जाईल असा इशारा बहुजन हितकारणी सभेने दिला आहे। नागवंश नगराळे यांच्या नेतृत्वात ॲडव्होकेट पूनमचंद वाकडे, विवेक कांबळे, ॲडव्होकेट रवींद्र मोटघरे, बंडूभाऊ ठमके, विद्याधर लाडे, रवींद्र भैसारे, अशोक मुंजनकर, उषा तामगडे, बबिता बागेसर आणि कविता मून या प्रतिनिधी मंडळाने निवेदन सादर केले। दीक्षाभूमीवरील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंडप दुप्पट वाढवण्याची आणि बसण्याची सोय अधिक करण्याची मागणीही करण्यात आली। तसेच लगतच्या चांदा क्लब ग्राउंडचा वापर करण्याची आणि नागपूर रोडवर स्टॉल लावण्यास परवानगी देण्याची मागणी प्रशासनाकडे पुन्हा करण्यात आली आहे। आता धम्ममंचावर राजकीय भाषणांना रोख लावला जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धम्ममंच राजकारणासाठी नव्हे तर धम्मासाठी असावा अशीच आंबेडकरी समाजाची ठाम भूमिका। आपल्यासोबत चंद्रपूरचे नागवंश नगराळे आपल्यासोबत आहेत आणि बहुजन हितकारणी च्या अनुषंगाने मागे चंद्रपुरात खूप मोठे वैचारिक कार्यक्रम झाले, त्यांचे ते प्रमुख आहेत। एकंदरीत आता काही दिवसात आपल्यासमोर 15 आणि 16 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने जी दीक्षाभूमी पावन झाली, तिथे लाखो लोकांनी दीक्षा दिली। त्या अनुषंगाने आपण एकंदरीत त्या समितीला एक निवेदन आपण दिलेलं आहे आणि ते निवेदन देताना राजकीयदृष्ट्या जे नेते आहेत ते असतील अथवा ज्या आंबेडकर कॉलेजमध्ये मानवतावादींचे धडे देणारं जे स्थान आहे तिथे अम्मा की पढाई असं देखील सुरू होतं, त्याला मागच्या काही काळामध्ये विरोध झाला। या सगळ्या एकंदरीत गोष्टीला घेऊन आपण एक निवेदन देऊन घोटेकरांची आपण चर्चा केलेली आहे। यात नेमकं आपलं म्हणणं काय आहे? सर्वांना जय भीम। चंद्रपूरची दीक्षाभूमी ही धम्मभूमी आहे आणि या भूमीवरून दक्षिण भारतामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार व्हावा हा बाबासाहेबांचा उद्देश होता। परंतु एरवी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला जत्रेचं स्वरूप आलं आणि या भूमीवरून धम्माची चळवळ गतिमान व्हावी या उद्देशाला कुठेतरी खीळ बसलेली आहे। आणि मग अलीकडे लोकांनी जे आहे अनुयायांनी, बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने ते धम्माचा जो कार्यक्रम आहे दीक्षाभूमीवरचा 15-16चा त्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि मग केवळ जवळपास 3 ते 3.5 लाखाचा जो अनुयायांचा जो माप असतो तो 2 दिवस या महोत्सवासाठी उपस्थित होतो, परंतु तो सैरावैरा रोडने फिरत राहतो आणि मागच्या काही कालावधीमध्ये तिथे आवश्यक नसताना सुद्धा उड्डाणपूल केलं गेलं आणि त्याची माहिती भनकसुद्धा जोपर्यंत ते झालं नाही तोपर्यंत लोकांना त्याची माहिती मिळाली नाही आणि त्या उड्डाणपुलाने दीक्षाभूमीचं डेकोरम खराब केलं आणि जागासुद्धा फार व्यापून घेतली। हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, कारण मागच्या 3 वर्षापूर्वी दीक्षाभूमीवर गर्दीमुळे चेंगराचेंगरी होणार होती आणि ते जागेभावी होतं, त्याच्यामुळे मग माझ्या मनामध्ये खतखत होती। आम्ही मागच्या वेळेस जी बहुजन हितकारणी सभा ही जी सामाजिक संघटना स्थापन केली, या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मग मोठा महाधरणा चंद्रपुरामध्ये केला आणि क्लब ग्राउंड जे आहे, लगतचं जे क्लब ग्राउंड आहे ते दीक्षाभूमीसाठी मिळावं, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 1956ला दीक्षा दिली चंद्रपूरला तर त्यावेळेस दीक्षा समारंभाचा क्लब ग्राउंड हा भाग होता, मित्रनगर हा भाग होता, बाजूचं जे TB हॉस्पिटल आहे तो भाग होता, आयटीआयला भाग होता, परंतु आता तिकडे मित्रनगरला वसाहत झाली, इकडे दवाखाना झाला, जागा कुठली उरली नाही, फक्त क्लब ग्राउंड उरला आणि तो क्रीडांगणासाठी म्हणून होता, परंतु आता क्रीडांगणासाठी जिल्हा स्टेडियम झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचा आता त्या याचा क्लब ग्राउंडचा व्यावसायिक म्हणजे उपयोग होत आहे। तर मग बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने स्पर्श झालेली जी भूमी आहे ज्याच्यावर गर्दी फार वाढलेली आहे
आणि आता जी जागा दीक्षाभूमीवर उरलेली आहे ती जास्तीत जास्त 10 ते 15,000 लोकांना ती समाविष्ट करू शकते गर्दीला. आणि म्हणून ही अडचण लक्षात घेऊन आम्ही क्लब ग्राउंडची जोरकसपणे मागणी केली आणि तो आमचा नैतिक अधिकार आहे, कारण बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं क्लब ग्राउंडसुद्धा तो भाग होता. तर त्यांनी मग आमचा आग्रह जो होता त्यांनी ग्राह्य मानला, परंतु परमनंट ती काही भूमी आम्हाला दिली नाही, परंतु अस्थायी स्वरूपामध्ये मागेच्या वेळेस त्यांनी क्लब ग्राउंड आपल्याला दीक्षाभूमीसाठी उपलब्ध करून दिला. त्यातच आमची दुसरी अशी मागणी होती की जे टाल आहेत ते टाल दीक्षाभूमीमध्ये जास्त लावल्यामुळे दीक्षाभूमी परिसरामध्ये पुन्हा जागा व्यापते आणि म्हणून टाल जे आहेत नागपूर रोड 2 दिवस बंद राहतो, तर त्या नागपूर रोडवर टालसाठी परमिशन द्यावी, तर त्यालासुद्धा शासनाने मान्य केलं. या 2 मागण्या मागच्या आमच्या आंदोलनाने मंजूर झाल्या आणि त्यासाठी आम्ही कन्सेन्सस बनवले. आम्ही मोर्चा पण काढला होता 11 ऑक्टोबर 2024ला. सर्व आमच्या इथल्या बौद्ध अनुयायांना आपण एकत्र करून आम्ही पुढाकार घेतला होता बौद्ध हितकारी सभेने आणि मोठा मोर्चा काढला. कलेक्टर साहेबांनी त्याची दखलसुद्धा घेतली होती, आम्हाला चर्चेला बोलावलं आणि मग त्या 2-3 मागण्या त्यांनी मान्य केल्या, परंतु स्थायी स्वरूपामध्ये दीक्षाभूमी जी आहे ती काही दिली नाही. आणि दीक्षाभूमीच्या समोरून जे वॉल कंपाऊंड आहे ते फोडून तिथून गेट बनवून द्यावं, जेणेकरून जाण्या आणि येण्यासाठी दीक्षाभूमीवरून क्लब ग्राउंडवर जाण्यासाठी आणि क्लब ग्राउंडवरून दीक्षाभूमीवर येण्यासाठी सोयीच होईल. ती काही मागणी मंजूर झालेली नाही, ती पुढे मागे आमचा रेटा चालू राहील. त्यातच पुन्हा आम्ही हा जो एक मुद्दा आणला होता की बाबासाहेबांचं स्मारक झालं पाहिजे, लागून त्याला जे सर्किट हाऊस आहे ते तोडणार आहेत. ती माहिती मिळाल्याबरोबर आम्ही त्यांना थांबवलं आणि त्यावर बाबासाहेबांचं स्मारक व्हावं अशी आम्ही मागणी केली, ती पेंडिंगमध्ये आहे. परंतु अलीकडे काय झालेलं आहे की या अम्माच्या पढाईच्या माध्यमातून जिथे धम्माची पढाई व्हायला पाहिजे, त्या आपल्या दीक्षाभूमी हे धम्माचं केंद्र व्हायला पाहिजे, तिथे अम्माच्या नावाने इथले जे स्थानिक आमदार आहेत किशोर जोरगेवार त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने इथे दीक्षाभूमीवर जे क्लासेस सुरू केले होते ते लोकांना माहीत नव्हतं. आणि जसं ते मला माहिती मिळाली त्या अम्माच्या चौकाच्या संबंधाने जी माहिती मिळाली आणि मग मी तिथे त्या स्पॉटवर गेलो आणि त्याचे फोटो घेतले आणि जेव्हा बघतो तिथे अम्माची पढाई कुठे सुरू आहे, तर ते चक्क आंबेडकर कॉलेजचा मागचा जो भाग आहे त्याला तोडून तिथे गेट बनवून आतमधल्या 2 रूममध्ये तिथे अम्माची पढाई सुरू केली होती. आणि ते बघितल्याबरोबर मला फार वाईट वाटलं आणि मग मी ती बाब जी आहे व्हायरल केली आणि मग तत्काळ आमच्या काही अनुयायांनी सहकार्याने आंदोलन केलं आणि मग ते जोरगेवारांना ते अम्माची पढाईची आहे ती बंद करावी लागली. परंतु ते झालं, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु आता असे जे प्रकार आहेत लोकांना माहीत नसल्यामुळे सर्रासपणे BJPच्या आमदारांना, खासदारांना, काँग्रेसच्या आमदारांना, खासदारांना ज्यांचा आंबेडकरी चळवळीशी काही संबंध नाही आहे, हे लोक आंबेडकरी चळवळीला संपवण्यासाठी निघालेले लोक आहेत, यांना धम्ममंचावर बोलवले जाते तिथे आणि त्यांचे भाषणं होतात ते राजकीय भाषणं करतात. म्हणजे अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात. धम्मभूमीवर आंबेडकरवादाचा प्रचार होत नाही, आंबेडकरी चळवळीचा राजकीय चळवळीचा प्रचार होत नाही, धम्माचा प्रचार जो काही होतो तेवढाच होतो, परंतु या राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून BJP आणि काँग्रेसचा प्रचार होतो. ही बाब आम्हाला खटकत आहे. त्याच्यामुळे आम्ही यावेळेस घोटेकरांना जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटीचे अध्यक्ष आहेत, मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही काल निवेदन दिलं आणि आम्ही मागणी केली की बाबा तुम्ही यांना नम्रपणे सांगा की यावेळेस दीक्षाभूमीवर राजकीय भाषणं होणार नाही आणि ते जर भाषणं जर झाले तर मग आम्ही त्याचा निश्चित करू, प्रसंगी हुर्रेसुद्धा उडवण्यात येईल. आम्ही अशी त्यांना सूचना देऊन आलेलो आहोत. आणि त्याने आमचा जो मुद्दा आहे की या BJPचा किंवा काँग्रेसचा कुठलाही प्रचार, राजकीय प्रचार दीक्षाभूमीवर होऊ नये, ही बाब त्यांच्या लक्षात आलेली आहे. आता त्याच्यावर ते किती पायबंद घालतात हे माहीत नाही. त्यासोबतच आम्ही दुसरा मुद्दा पुन्हा त्यांच्याकडे उपस्थित केला की तो हा आहे की तुम्ही जो धम्ममंच आहे दीक्षाभूमीवरचा त्याच्या समोर तुम्ही जे पेंडाल टाकता तो फार अपुरा पेंडाल असतो आणि बसण्याची व्यवस्था फार अधुरी असते, त्यामुळे लोक सैरावारा इकडे तिकडे फिरत असतात. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही यावेळेस दुप्पट पेंडालची व्यवस्थाची आहे दुप्पट करा आणि जे सरकारी पेंडाल आहेत म्हणजे मग आरोग्य विभागाचे असतील किंवा पोलीस विभागाचे असतील किंवा दुसरे कोणते असतील ते 5-6 मोठे पेंडाल दीक्षाभूमीवर असतात ज्यांची काही गरज नाही. ते आता क्लब ग्राउंड जेव्हा ज्या अर्थी दिलेला आहे तर तुम्ही ते पेंडाल जे आहे तुम्ही क्लब ग्राउंडवर शिफ्ट करू शकता. ही सुद्धा बाब आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिली. तर हे जे सरकारी जे पेंडाल आहेत त्यांना जर तिकडे जर शिफ्ट केले तर बरीचशी जागा मिळू शकते. तर यामध्ये त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की आम्हाला धम्मदान मिळत नाही, समाजाकडून आम्हाला पैसे मिळणं बंद झालेलं आहे. तर आम्ही त्यांच्या नजरेत आणून दिलं की तुम्ही BJP काँग्रेसच्या लोकांना इथे बोलावून राजकारण तिथे करता, त्याच्यामुळे लोकांना ते वाईट वाटते म्हणून समाज काय तुम्हाला देणगी देत नाही आहे.
परंतु तुम्ही जर आता सुधारणा जर करत असाल, तुम्ही यावेळपासून जर ते राजकीय भाषणं बंद होत असतील आणि जर व्यवस्था, दीक्षाभूमीची व्यवस्था, शिस्त आणि नियोजनामध्ये सुधारणा होत असतील, तर मग पुढच्या वेळेस बहुजन हितकारी सभा पुढाकार घेऊन धम्मदान समाजातून मोठ्या प्रमाणात गोळा करू, ही सुद्धा आम्ही दिलेली आहे. या अनुषंगाने मी परत इथल्या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की 16 ऑक्टोबरची जी सुट्टी आहे दरवर्षी जी मिळत होती त्याने ती दुसरीकडे डायव्हर्ट केलेली आहे त्यांच्या अधिकारातून. त्याच्यामुळे आमची त्यांना पुन्हा विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की ती कायम ठेवा. 16 ऑक्टोबरला चंद्रपूरला मोठ्या संख्येने धम्मानुयायी येतात, तर त्यावेळेस ऑफिसेस बंद असले पाहिजे, सरकारी सुट्टी असली पाहिजे, अशी आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी साहेबांना मागणी या ठिकाणी करतो.